अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण 10वीची इंग्लिश ग्रामर अभ्यासत आहोत आणि या ग्रामरचा अभ्यास करत असताना पार्ट्स ऑफ स्पीच शब्दांच्या जातीचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये 6 शब्दांच्या जातीचा अभ्यास आपण या अगोदरच्या व्हिडिओज लेक्चरमध्ये अभ्यास केला आहे. तर आज आपण त्या पुढची जी 7वी शब्दाची जात आहे कंजंक्शन म्हणजेच उभयान्वयी अव्यय, या उभयान्वयी अव्ययाचा अभ्यास करणार आहोत. चला पाहूयात मग कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजेच उभयान्वयी अव्यय. तर मग उभयान्वयी अव्यय जे आहेत त्यांचा अभ्यास करत असताना उभयान्वयी अव्यय खूप महत्त्वाचे आहेत. त्याचे 2 प्रकार पडतात. एक कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आणि दुसरा सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन. उभयान्वयी अव्यय जे आहेत त्यांचा उपयोग 2 वाक्य 2 शब्द जोडण्यासाठी, 2 कोणते समजा वाक्य जर जोडायचे असतील किंवा 2 शब्द जर जोडायचे असतील तर त्यासाठी या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करत असतात. मग जे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे आहेत त्याला आपण प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय असं म्हणतो. त्या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग खास करून संयुक्त वाक्य जे आहेत इंग्लिशमध्ये कंपाऊंड सेंटेन्स त्याला म्हणतात. कंपाऊंड सेंटेन्स बनवण्यासाठी या उभयान्वयी अव्ययाचा जे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा उपयोग करतात. त्यामध्ये मग बरेचसे कंजंक्शन आहेत त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. कोणते कंजंक्शन आहेत ते पाहणार आहोत. त्यानंतर जे सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहेत त्या सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन मध्ये त्यांचा उपयोग त्याला सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे आहेत त्याला मराठीमध्ये गौण वाक्य किंवा गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. आणि त्याचा उपयोग मिश्र वाक्य बनवण्यासाठी म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवण्यासाठी केला जातो. मग ही सर्वात अगोदर आपण उभयान्वयी अव्यय म्हणजे काय त्याची व्याख्या पाहूया. तर लिहून घ्या सर्वांनी व्याख्या. त्याची व्याख्या आहे 2 शब्द 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडण्यासाठी ज्या अव्ययांचा उपयोग करतात त्यास कंजंक्शन उभयान्वयी अव्यय म्हणतात. त्यास उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. कंजंक्शन जे आहेत दोन प्रकारचे कंजंक्शन आहेत. 2 कोणतेही वाक्य असतील किंवा 2 शब्द असतील या वाक्यांचा किंवा शब्दांचा जर आपल्याला जोडायचे असतील तर त्यावेळेस या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करतात. मग असं हे जे कंजंक्शन आहेत त्याचे जे 2 प्रकार आहेत कोणते 2 प्रकार आहेत तर लिहा खालच्या साईडला. उभयान्वयी अव्ययाची पुढील 2 प्रकार पडतात. कोणते प्रकार आहेत ते पहा. पहिला प्रकार आहे
पहिला प्रकार कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. आणि दुसरा प्रकार सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन, सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन. मग हा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे आहे त्या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनला मराठीमध्ये प्रधानत्व सूचक, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. तर दुसरा जो प्रकार आहे त्याला गौणत्व सूचक, गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. तर मग हे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय जे आहे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन याचा उपयोग संयुक्त वाक्य बनवण्यासाठी केला जातो. तर सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे आहेत त्या सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा उपयोग मिश्र वाक्य बनवण्यासाठी केला जातो. मग त्यामध्ये प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय आणि कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणजे काय या दोन्हीचा अभ्यास आणि त्यामध्ये असणारे कंजंक्शन कोणते आहेत हे सुद्धा आपण आता पाहूया. त्यातला पहिला प्रकार लिहा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स एक याला मराठीमध्ये प्रधानत्व सूचक, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. तर मग त्याच्या खाली त्याच्या अगोदर व्याख्या आपण पाहूयात. तर या प्रकारचे अव्यय, या प्रकारचे अव्यय, या प्रकारचे अव्यय किंवा शब्द वाक्य किंवा वाक्य समूह या प्रकारचे अव्यय, शब्द, वाक्य किंवा वाक्य समूह व नाम जोडण्याचे काम हे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय करतात. उभयान्वयी अव्यय करतात. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचं काय काम आहे बघा. अव्ययाचं शब्द असेल, वाक्य असेल, वाक्याचा समूह असेल किंवा नाम असतील ते जोडण्याचे काम करतात. आणि यामध्ये येणारे जे वाक्य आहे ते वाक्य सहसा किंवा बहुधा समान दर्जाचे असतात, म्हणजे ते कोणावरही अवलंबून नसतात. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जोडलेले वाक्य अर्थाच्या दृष्टिकोनातून स्वतः स्वावलंबी असतात, म्हणजे कोणावर ते अवलंबून नसतात, तर ते समान दर्जाचे असतात. लिहा या अव्ययाने जोडलेली वाक्य ही अर्थाच्या दृष्टीने
समान असतात, समान असतात, ती कोणावरही अवलंबून नसतात, कोणावरही अवलंबून नसतात, कोणावरही अवलंबून नसतात. तर मग हे मात्र लक्षात ठेवायचे. आणि त्या खाली लिहिल्या प्रधानत्व सूचक उभयान्वयाने प्रधानत्व सूचक उभयान्वयाचा अवयवांचा उपयोग संयुक्त वाक्य करण्यासाठी, संयुक्त वाक्य करण्यासाठी केला जातो, संयुक्त वाक्य करण्यासाठी केला जातो. तर मग यामध्ये येणारे अवयव कोणते आहेत तर त्यांचा अभ्यास आपण करूया. तर कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे आहे, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन मध्ये कोणते अवयव आहेत आणि ते अवयव तुम्हाला हे लक्षात का ठेवायचे आहेत कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन मध्ये कंजंक्शन. कारण की जर समजा कधी कधी तुम्हाला वाक्य ओळखायला लावतात की वाक्य कोणत्या प्रकारचं आहे, म्हणजे वाक्याचे जे 3 प्रकार आहेत आपल्याला त्यामध्ये सुद्धा या उभयान्वयाचा उपयोग होणार आहे. त्यासाठी आताच खूप चांगल्या प्रकारे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन कोणते आहेत, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन कोणते आहेत. कारण की ज्यावेळेस आपल्या वाक्यांचे जे प्रकार आहेत 3 प्रकार पडतात मुख्य वाक्याचे. केवळ वाक्य, त्यालाच इंग्लिशमध्ये सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स. केवळ वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य हे वाक्याचे जे प्रकार आहेत. तर त्यावेळेस एखादा कोणता जर अवयव त्या वाक्यामध्ये वापरला असेल तर त्या अवयवावरून आपल्याला ओळखता आलं पाहिजे की ते वाक्य कंपाऊंड सेंटेन्स आहे की कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. त्यामुळे हे सर्व अवयव जे आहेत, कंजंक्शन जे आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे, चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे. त्यावरून आपल्या वाक्यांचा प्रकार ओळखता येणार आहे. तर मग चला कोणकोणती कंजंक्शन आहेत जे की ज्यांचा उपयोग मुख्य म्हणजे प्रधानत्व सूचक अवयव कोणते आहेत ज्यांचा उपयोग संयुक्त वाक्य बनवण्यासाठी होतो. तर पाहूया, तर लिहून घ्या ते सुद्धा पुढचे अवयव. लिहा अँड म्हणजे आणि, त्यानंतर बोथ डॅश अँड, त्यापुढे आहे ॲज वेल ॲज, not only but also हे सुद्धा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. त्यानंतर ॲज वेल ॲज, नॉट ओनली बट ऑल्सो चा उपयोग कसा करतात किंवा हे वाक्य आपण कसे असतात त्याचं ते सुद्धा आपण एका लेक्चरमध्ये पाहूयात. नॉट ओनली बट ऑल्सो तुम्हाला वापरायला लावतात, कधी ॲज वेल ॲजचा उपयोग करून वाक्य ट्रान्सलेट करायला लावतात, किंवा बोथ डॅश अँडचा वापर कसा आहे. अँड आपल्याला माहिती आहे, त्याचे वाक्य सुद्धा माहिती असतात. जसं की फॉर एक्झाम्पल राम अँड श्याम आर फ्रेंड्स, असं अँडचं वाक्य आहे. तर असे बरेचसे वाक्य आहेत जे कंजंक्शन जे आहेत ते लक्षात ठेवायचं आपल्याला. त्यानंतर बट ओनली, त्यापुढं त्यानंतर नायदर नॉर आयदर ऑर, नायदर डॅश नॉर आयदर डॅश ऑर, फक्त ऑर हे जे सेंटेन्स आहे म्हणजे कंजंक्शन जे आहे त्याचा सुद्धा उपयोग संयुक्त वाक्य बनवण्यासाठी, कंपाऊंड सेंटेन्स बनवण्यासाठी केला जातो. त्यानंतर इल्स, अदरवाइज, एट हे सुद्धा
उभयनामी अवयव आहेत. त्यानंतर हव्यवर, याशिवाय आणखी कंजंक्शन आहेत ते सुद्धा लक्षात ठेवा. बघा डबल एकदा रिवाइज करूया. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन प्रधानत्व सूचक उभयनामी अवयव कोणते आहेत? अँड आहे, बोथ डॅश अँड, ॲज वेल ॲज, नॉट ओनली डॅश बट ऑल्सो, बट ओनली, त्यानंतर निदर डॅश नॉर, इदर डॅश ऑर, फक्त ऑर, इल्स, त्यानंतर अदरवाइज, एट आणि हव्यवर. याशिवाय आणखी कोणते ते सुद्धा आपण लिहूयात. हव्यवरच्या नंतर आहे सो हे सुद्धा प्रधानत्व सूचक उभयनामी अवयव आहे. त्यानंतर फॉर, therefore आणि सर्वात शेवटचं therefore आहे. याशिवाय hence हे अवयव सुद्धा याच्यामध्ये येतं. जर समजा एखाद्या कोणत्याही वाक्यात बघा त्यानंतर 14 सो, फॉर, therefore, hence अशा प्रकारचे अवयव जर एखाद्या वाक्यामध्ये असतील तर ते वाक्य किंवा हे जे कंजंक्शन दिलेले आहेत या ठिकाणी हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणून ओळखले जातात. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि याचा उपयोग कंपाऊंड सेंटेन्स बनवण्यासाठी केला जातो. कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे संयुक्त वाक्य बनवण्यासाठी या कंजंक्शनचा उपयोग केला जातो. तर अशा प्रकारे सर्वांनी लक्षात ठेवायचे. त्यानंतर आता दुसरा प्रकार अभ्यासूयात आपण. कंजंक्शनचा दुसरा प्रकार सर्वांनी हे कंजंक्शन लक्षात ठेवायचे आहेत. कंजंक्शनचा दुसरा प्रकार आहे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे आहे याला मराठीमध्ये गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा उपयोग गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय असं त्याला मराठीमध्ये म्हणतात. हे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय? तर सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे आहेत यांचा उपयोग मुख्यतः एखाद्या म्हणजे संयुक्त वाक्य जे आहेत त्या मिश्र वाक्यामध्ये सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा उपयोग मिश्र वाक्य तयार करण्यासाठी केला जातो. दोन वाक्य अर्थपूर्ण पद्धतीने जर जोडायचे असतील किंवा दोन शब्द अर्थपूर्ण पद्धतीने जोडायचे असतील तर अशा शब्दांना किंवा अशा वाक्यांना काय म्हणायचं किंवा अव्ययांना गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. दोन वाक्य किंवा दोन शब्द आणि यामुळे दिलेली ही दोन वाक्य जे आहेत क्लॉजच्या माध्यमातून जोडली जातात. क्लॉज जे आहे क्लॉजचे सुद्धा जे दोन उपप्रकार आहेत मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेटिंग क्लॉज. तसा हा सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे यामध्ये येणारी जी वाक्य असतात हे दोनही वाक्य म्हणजे यामध्ये जो क्लॉज असतो तो दोन्ही वाक्य अर्थाच्या दृष्टिकोनातून समान नसतात. तर दोन वाक्य जे असतात ते मुख्य वाक्यावर अवलंबून असतात अर्थाच्या दृष्टिकोनातून आणि त्यामुळं अशा प्रकारचे अवयव वापरून आपण मिश्र वाक्य तयार करू शकतो. तर मग लिहा त्याची व्याख्या. दोन वाक्य किंवा दोन शब्द अर्थपूर्ण दोन वाक्य किंवा दोन शब्द अर्थपूर्ण पद्धतीने
जोडणारे अव्यय म्हणजेच सबऑर्डिनेटिंग कंजक्शन होय. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणजे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय होय. पहा डबल सांगतो, दोन वाक्य किंवा दोन शब्द अर्थपूर्ण पद्धतीने जोडणारे अव्यय म्हणजेच सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणजेच गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. यामुळे दिलेली दोन वाक्य यामुळे दिलेली दोन वाक्य क्लॉजच्या माध्यमातून यामुळे दिलेली दोन वाक्य क्लॉजच्या माध्यमातून एकत्र जोडली जातात. कशाच्या माध्यमातून? क्लॉजच्या माध्यमातून जोडले जातात. आणि यातील जो कोणते क्लॉज आहेत? दोन मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. अशा प्रकारे दोन वाक्य जोडली जातात. मग हे वाक्य जे आहेत या कंजंक्शनने जोडलेले वाक्य हे अर्थाच्या दृष्टिकोनातून सर्वस्वी अवलंबून असतात का? स्वतंत्र नाही. यातील गौण वाक्य हे मुख्य वाक्यावर अर्थाच्या दृष्टीने मुख्य वाक्य गौण वाक्य मुख्य वाक्यावर अर्थाच्या दृष्टीने अवलंबून असते. आणि सबऑर्डिनेट कंजंक्शन जे आहे त्यांचा उपयोग मिश्र वाक्यामध्ये करतात. ते सुद्धा लिहूयात. गौणत्व सूचक उभयान्वयांचा अव्ययांचा उपयोग मिश्र वाक्य बनवण्यासाठी केला जातो. गौण वाक्य किंवा सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे आहे त्यांचा उपयोग काय आहे? दोन वाक्य किंवा दोन शब्द जो अर्थपूर्ण पद्धतीने जोडणारे जे अव्यय आहे त्यालाच काय म्हणायचे? सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. मराठीमध्ये गौणत्व उभयान्वयी अव्यय. आणि यामुळे दोन वाक्य क्लॉजच्या माध्यमातून जोडली जातात. एकत्रित जोडली जातात. यातील गौण वाक्य हे मुख्य वाक्यावर अर्थाच्या दृष्टीने अवलंबून असते. आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा उपयोग मिश्र वाक्य बनवण्यासाठी केला जातो. एवढं लक्षात ठेवायचे. आणि अशा प्रकारे हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे आहे त्याच्याबाबत सर्वांनी लक्षात ठेवायचे. त्याचा उपयोग काय आहे? आता मग सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन कोणती आहे तर त्याचा अभ्यास आपण आता करूया. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स कोणते आहेत? मग जर तुम्हाला एखाद्या वाक्यामध्ये हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन जर दिसले असतील तर त्या वाक्याला कोणतं वाक्य म्हणावं लागेल? मिश्र वाक्य, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्स मराठीमध्ये मिश्र वाक्य असं म्हणतात. आणि त्यामुळे लक्षात ठेवायचे मिश्र वाक्य जर तुम्हाला जर एखादं वाक्य ओळखायला सांगितलं असेल तर मग ते वाक्य ओळखण्यासाठी जर हे अव्यय जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात राहील. तर लिहा कोणकोणते अव्यय आहेत किंवा कंजंक्शन आहेत. लिहा ॲज, त्यानंतर ॲज सून ॲज, ॲज आहे ॲज सून ॲज. त्यानंतर व्हेन
व्हेन नो सूनर डॅश दॅन, नो सूनर डॅश डॅश दॅन, त्यानंतर पुढे आहे हार्डली डॅश व्हेन, त्यापुढं फक्त व्हेन, व्हेन या उभयनव्य व्यवहाराने सुद्धा वाक्य जोडण्याचं काम केलं जातं. त्यानंतर व्हाईल, WHIL व्हाईल, त्यापुढं व्हाईलच्या नंतर टिल, बिकॉज, टिल, बिकॉज, टिल हे सुद्धा उभयनव्य आहे, बिकॉज आहे, त्यानंतर लिस्ट, सो दॅट, सो दॅट इज दॅट, लिस्ट, सो दॅट, सो दॅट इज दॅट, त्यापुढचा अव्यय आहे unless, if, unless, if, unless आहे, if आहे, त्यानंतर दो, अल्दो, दो किंवा अल्दो, दो आहे, अल्दो आहे, त्यानंतर दॅन फक्त किंवा ॲज किंवा सो डॅश ॲज, ॲज किंवा सो डॅश ॲज. डिग्रीचे वाक्य आहेत, डिग्रीमध्ये बघा काय वापरतात, ॲज डॅश ॲज किंवा सो डॅश ॲज किंवा इयर, विशेषणाला इयर प्रत्यय लागतो आणि दॅन लागतं. त्यानंतर पुढचे अव्यय स्टील, स्टील पण आहे आणि स्टील पण आहे. त्यापुढं व्हेअर, विच, व्हेअर हे डब्ल्यूएच शब्द जे आहेत, डब्ल्यूएच शब्द सुद्धा म्हणजे यांचा उपयोग या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन मध्ये होतो. आणि आपण डब्ल्यूएच ज्यावेळेस दोन वाक्य जोडण्यासाठी विच, त्यानंतर व्हेअर हे जे शब्द पाहिले त्यांचा सुद्धा म्हणजे ते दोन वाक्य जोडण्याचं काम करत असतात. विच आहे, हू आहे, व्हेअर, विच, हू, व्हेअर आणि whom किंवा whose. पहा अशा प्रकारे हे जे उभयनव्य आहेत त्यांना गौणत्व सूचक उभयनव्य असं म्हणतात. तर मग सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे आहेत, कोणते सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहेत गौणत्व सूचक, पहा डबल इथे सांगतो, ॲज, ॲज हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. त्यानंतर ॲज सून ॲज, व्हेन, नो सूनर डॅश डॅश दॅन, हार्डली डॅश व्हेन, फक्त व्हेन, WHIL व्हाईल, टिल, टिल आणि स्टील दोन्ही वेगळे आहेत, पण हे जर दोन्ही जर कोणत्या वाक्यात असतील तर ते वाक्य मिश्र वाक्य आहे ओळखायचे. त्यानंतर बिकॉज, बिकॉज, लिस्ट, सो दॅट, सो दॅट हे सुद्धा आहे गौणत्व सूचक उभयनव्य आणि सो डॅश डॅश दॅट हे सुद्धा. त्यानंतर अनलेस, अनलेस, त्यानंतर इफ, दो किंवा अल्दो, ॲज, सो ॲज किंवा सो डॅश डॅश हॅज, स्टील, व्हेअर, विच, हू, वेअर, वेअर डबल आले, त्यानंतर हुम किंवा हुज. अशा प्रकारे हे जे अव्यय आहेत कंजंक्शन जे आहेत ते कोणते कंजंक्शन आहेत मित्रांनो, तर सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहेत. सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन गौणत्व सूचक उभयनव्य हे जर एखाद्या वाक्यामध्ये असतील तर ते वाक्य मिश्र वाक्य आहे, म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे ओळखायचे. आणि अशा प्रकारे कंजंक्शन जे आहे कंजंक्शनचे दोन प्रकार जे होते कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन या ठिकाणी आपण अभ्यासलेले आहेत.
यानंतर आपण मित्रांनो शब्दांच्या 7 जातीचा अभ्यास केला. आता तर आपण शब्दाची शेवटची जात जी आहे म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीचचा शेवटचा प्रकार त्याचा अभ्यास करूयात. तो म्हणजे इंटरजेक्शन. या इंटरजेक्शन म्हणजेच काय तर केवळ प्रयोगी अव्यय. याचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये आता इथून पुढे करणार आहोत. चला तर मग अभ्यासूया. शब्दाची 8वी जात इंटरजेक्शन. म्हणजे उभयान्वयी अव्यय, सॉरी केवळ प्रयोगी अव्यय. केवळ प्रयोगी अव्यय. इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय. या केवळ प्रयोगी अव्ययालाच म्हणजे उद्गारवाचक अव्यय असे म्हणतात, दुसरं नाव त्याला मराठीमध्ये. कारण की केवळ प्रयोगी अव्यय किंवा इंटरजेक्शन मध्ये असे अव्यय असतात जे की आपल्या मनातील आकस्मिकपणे ज्या भावना प्रकट होतात. एखादा उद्गार आपल्या तोंडून जर एखादं दृश्य किंवा एखादी कृती क्रिया पाहिल्यानंतर ज्यावेळेस आपण काढतो, तुम्हाला ऑटोमॅटिक आपल्या मनातल्या ज्या दाबून ठेवलेल्या भावना असतात त्या जर भावनांचा उद्रेक होत असेल किंवा भावना जर निघत असेल तर त्या प्रकारच्या अव्यय जे असतात त्यांना इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात. तर या केवळ प्रयोगी अव्ययाची व्याख्या आपण पाहूयात. आपल्या मनातील भावना सुख किंवा दुःख, राग, चीड, आश्चर्य अशा वेगवेगळ्या माणसाच्या भावना असतात. सुख असेल, दुःख असेल, राग असेल, चीड असेल, मत्सर असेल, आश्चर्य असेल किंवा आनंद असेल, अशा वेगळ्याच्या भावना असतात, भीती असेल, अशा भावना असतात माणसाला. आणि त्या भावना मग जशी भावना असेल तशा प्रकारचा उद्गार आपल्या तोंडून निघत असतो. आश्चर्य अशा प्रकारे या आकस्मिकपणे निघणारा उच्चार आश्चर्य, सुख, दुःख, राग, चीड, आश्चर्य या प्रकारच्या आकस्मिकपणे म्हणजेच अचानकपणे प्रकट करणारा उद्गार, म्हणजेच इंटरजेक्शन. केवळ प्रयोगी अव्यय. केवळ प्रयोगी अव्यय होय. याला दुसरं नाव काय आहे उद्गारवाचक अव्यय असं सुद्धा आपण म्हणू शकतो. मग ह्या भावना कशा असतात जर समजा फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर आपल्याला एखाद्या वेळेस आनंद झालेला आहे, तुमचा पहिला नंबर आला क्लासमध्ये, फर्स्ट क्रमांक आलेला आहे आणि तुम्हाला आनंद झालेला आहे, इतका आनंद झाला आहे की तो व्यक्त सुद्धा करता येत नाही. त्यावेळेस आपण आपल्या एकदम उत्साहामध्ये जल्लोष साजरा करतो. हुर्रे वी अचीव माय गोल किंवा हुर्रे आय एम फर्स्ट इन माय क्लास. अशा प्रकारे आपण एखादी भावना आनंद दर्शवणारी भावना जर आनंददायक जर एखादी भावना असेल तर हुर्रे असं म्हणतो, किंवा दुःख दर्शक भावना असेल तर दुःख व्यक्त करण्यासाठी सुद्धा वेगळी भावना आहे अलास किंवा ओ. अशा प्रकारच्या भावना आहेत. तर त्या भावना कोणत्या आहेत किंवा कोणता शब्द किंवा कोणती भावना माणसाला निर्माण झाल्यानंतर कशा प्रकारचा उच्चार किंवा उद्गार आपण काढतो हे आपण आता पाहूयात. चला
कोणता उद्गारदर्शक शब्द कोणत्या प्रकारची भावना दर्शवितो हे आपण पाहूया. कोणता शब्द कोणत्या प्रकारची भावना दर्शवितो. आता या ठिकाणी पहा, असे दोन कॉलम करा. शब्द, जो शब्द आपण उच्चारतो आणि व्यक्त होणारी भावना. कोणती भावना आहे असे दोन तुम्हाला कॉलम करावे लागतील. तर पहा, कोणती भावना. कुर्रे, आणि विशेष म्हणजे लक्षात ठेवा की जे केवळ प्रयोगी अव्यय असतात त्या केवळ प्रयोगी अव्ययाच्या नंतर कधी उद्गार दर्शक चिन्ह असतं. त्याला एक्सक्लेमेशन मार्क असं म्हणतात इंग्लिश मध्ये. एक्सक्लेमेशन मार्क उद्गार वाचक चिन्ह. तर मग उद्गार दर्शक शब्दाच्या नंतर कधी हे चिन्ह असतं हे लक्षात ठेवा. असं जर चिन्ह असेल एखाद्या वाक्यामध्ये किंवा उद्गार दर्शविणारे चिन्ह असेल तर त्या वाक्याला उद्गार दर्शक वाक्य किंवा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असंही म्हणतात. हे आपण वाक्याचे जे प्रकार आहेत, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. कुर्रे ही भावना काय आहे, आनंद दर्शविते. मग या ठिकाणी लिहा कोणती भावना आहे, कोणती भावना, तर आनंद दर्शक भावना आहे. ज्यावेळेस आनंद होईल त्यावेळेस कोणता शब्द निघतो आपल्या तोंडून, कुर्रे. त्यानंतर पुढं सॉरी. सॉरी हा सुद्धा शब्द ही एक भावनाच आहे. मग कधी आपण सॉरी हा शब्द उच्चारतो, जर समजा तुमच्या मनाला एखादा खेद वाटला, वाईट वाटलं, त्यावेळेस आपण काय म्हणतो, सॉरी असं म्हणतो. खेद दर्शक भावना आहे. त्यानंतर ब्राव, किंवा वेल्डर असे म्हणतात, वेल्डर. ब्राव किंवा वेल्डर या भावना आपण कधी म्हणतो, जर समजा एखादी चांगल्या कामगिरी केली असेल एखाद्या व्यक्तीनं तर त्यावेळेस आपण त्याला ब्राव किंवा वेल्डर असं म्हणतो. टाळ्या वाजवून जर ज्यावेळेस स्वागत करायचं असतं, एखादं काम चांगलं केलेलं आहे, मग त्यावेळेस त्याची वाहवा करायची असेल त्यावेळेस ही भावना व्यक्त केली जाते, टाळ्या वाजवून वाहवा करणे, त्यावेळेस ही भावना व्यक्त केली जाते. त्यानंतर पुढं अलास किंवा अलास, अशी जी भावना आहे अलास, या दोन्ही भावना दुःख दर्शविणारी भावना आहे, दुःख. त्यानंतर पुढची भावना आहे औच. औच ही भावना आहे. औच असा उच्चार बरेच जण करतात, पण कधी करतात, ज्यावेळेस वेदना होती, वेदना व्यक्त करण्यासाठी. या औच या शब्दाचा तुमच्या तोंडून उद्गार निघतो. त्यानंतर हाऊ किंवा व्हॉट अशा प्रकारचा जर एखाद्या सेंटेन्स मध्ये वापर केला असेल त्यावेळेस आश्चर्य दर्शविण्यासाठी ही भावना व्यक्त करतो, आश्चर्य. त्यापुढं वेलकम, शुभेच्छा परिशब्द जर असतील शुभेच्छा देण्यासाठी वेलकम किंवा बेस्ट ऑफ लक हे सेंटेन्स आहे. तर अशा प्रकारच्या ज्या भावना आहेत माणसाला होत असतात त्यावेळेस आपण हे शब्द जे उद्गार दर्शविणारे शब्द लक्षात ठेवायचे. प्रत्येक शब्दाच्या नंतर काय होत असते, काय असतं चिन्ह, कोणतं तर उद्गार दर्शक चिन्ह असतं, ते मात्र लक्षात ठेवायचं. तर अशा प्रकारे आपण या शब्दांच्या ज्या 8 जाती आहेत, एकूण 8 जाती, नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, त्यानंतर प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन
या शब्दांच्या 8 जातींचा अभ्यास केलेला आहे आणि सर्व व्हिडिओ ते आपल्या यूट्यूब चॅनलवर दळवे डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला अभ्यासायला मिळणार आहे. तर आपल्याला हे जे पार्ट्स ऑफ स्पीच आणि त्या शब्दांच्या जाती चांगल्या प्रकारे आपल्याला समजत असतील तर आपण सर्वांनी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.